तुरे पठारावर सध्या हरणफुलांचा मनोहारी मळा फुलूनला असून संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने बहरला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उगवलेली ही रानफुलं पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहेत. विविध रंगांची उधळण करणाऱ्या या फुलांनी पठाराची शोभा अधिकच वाढवली असून स्थानिकांचेही या सौंदर्याबाबत कौतुक सुरू आहे. याला हरण फुले म्हणतात आणि या हरण फुलांचा वापर चतुर्थी म्हणा, अष्टम म्हणा किंवा दुर्गा उत्सव, ज्यावेळी उत्सव असतात त्यावेळी माटोळीसाठी या हरणाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही हरण फुलाची लागवड कुणी माणसाने तयार केलेली नाही. निसर्ग जे माणसाला हवं तशा प्रकारची निर्मिती करत असतो आणि हे जे हरण फुलं आहेत, या हरण फुलाला चतुर्थीच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी असतात आणि प्रत्येक गणेश भक्ताच्या माटोळीसाठी ही हरण फुले आवश्यक आहे. आज आपण या परिसरात जर बघितलं तर भविष्यात ही हरण फुले अशीच मळा फुललेला मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही, कारण या परिसरातील जमिनी मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीयाने किंवा सरकारनेही वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात ही जी हरण फुले आहेत त्या हरण फुलावरही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जर आपण या परिसरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात पूर्ण तुये पठार आपल्याला पिवळादार दिसून येतो आणि एका हवेच्या प्रवाहाबरोबर ही फुलं डोलताना जे चित्र पाहावयास मिळते ते चित्र पाहताना डोळ्यांचं पारणंही फेडत असतं. अशी ही हरण फुले भविष्यात याचं जतन करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, जमीनदारांचीही जबाबदारी आहे. त्यांनी तशा प्रकारचं जतन करून भविष्यात हरण फुलांची कुठेच कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.